विशेष यावेळेस आम्ही हे केलेलं आहे की जी दिंडी, जी महत्त्वाची दिंडी आली तर त्यांचं स्वागत हे शाल व श्रीफळ देऊन करतील व त्यांच्या कायम कॉन्टॅक्टमध्ये राहतील. यावेळेस कोणत्याही प्रकारचा गुन्हे घडू नयेत, विशेष करून खिसे कापू असतील, चेन चोरी करणारे आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था या प्रकारे केलेली आहे की जे माहितगार गुन्हेगार आहेत, माहितीचे गुन्हेगार आहेत, त्यांचे फोटोग्राफ्स आहेत ते आम्ही पब्लिक प्लेसेसवर डिस्प्ले ठेवलेले आहेत. 9 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत नाथषष्ठी पैठणी येथे साजरी होणार आहे. यामध्ये जवळपास 15 लाख भाविक या 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये येणार आहेत. जवळपास 700 दिंड्या या ठिकाणी शहरामध्ये वाहनांच्या माध्यमाने पायी या ठिकाणी येणार आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. 11 तारखेला महत्त्वाचा काला महोत्सव सुद्धा होणार आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त निर्माण केलेला आहे. ज्यामध्ये एक अपर पोलीस अधीक्षक आहेत, एक पोलीस अधीक्षक आहेत, 2 पोलीस इन्स्पेक्टर आहेत, जवळपास 40 अधिकारी, 450 कर्मचारी, होमगार्ड्स 250 आणि त्या व्यतिरिक्त एक आर-सी-पी प्लाटून आहे. नेहमी जे स्वयंसेवक असतात त्यामध्ये आम्ही जवळपास 250 स्वयंसेवक अधिकचे यावेळेस वाढवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळेस आम्ही ड्रोनच्या द्वारे सुद्धा या पूर्ण दिंडीचं आम्ही निरीक्षण करणार आहोत. या ड्रोनला पी-ए सिस्टम लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या असतील तर तिथे स्पॉटवर सुद्धा आम्हाला देता येतील ड्रोनच्या माध्यमाने. त्याचबरोबर लक्ष सुद्धा ठेवता येईल. यावेळेस कोणत्याही प्रकारचा गुन्हे घडू नयेत, विशेष करून खिसे कापू असतील, चेन चोरी करणारे आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था या प्रकारे केलेली आहे की जे माहितगार गुन्हेगार आहेत, माहितीचे गुन्हेगार आहेत, त्यांचे फोटोग्राफ्स आहेत ते आम्ही पब्लिक प्लेसेसवर डिस्प्ले केलेले आहेत. टीव्हीच्या माध्यमाने सुद्धा आणि पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमाने, जेणेकरून लोक सुद्धा हुशार राहतील आणि ते व्यक्ती जर आले तर तात्काळ पोलिसांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती देतील. या व्यतिरिक्त जे महत्त्वाच्या दिंड्या आहेत त्या प्रत्येक दिंडीला एक समन्वय अधिकारी नेमण्यात आलेला आहे, जेणेकरून त्यांची येण्याची जाण्याची जी व्यवस्था आहे, त्यांना काही अडीअडचण आली तर ते तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधतील. हे जे समन्वय अधिकारी आहेत, विशेष यावेळेस आम्ही हे केलेलं आहे की जी दिंडी, ती महत्त्वाची दिंडी आली तर त्यांचं स्वागत हे शाल व श्रीफळ देऊन करतील व त्यांच्या कायम कॉन्टॅक्टमध्ये राहतील. या व्यतिरिक्त जे आरोपी आहेत त्यांना ओळखणारे आमच्या एल-सी-बीचे, त्याचबरोबर आजूबाजूचे जे जिल्हे आहेत, उदाहरणार्थ जालना असेल, बीड असेल, अहिल्यानगर आहे, त्यांच्या एल-सी-बीचे कर्मचारी सुद्धा बोलवण्यात आलेले आहेत, जे चोख नजर ठेवतील या पूर्ण गर्दीवर आणि त्यांच्या माहितीतले जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांची नजर आहे. माझी आपल्या माध्यमाने भाविकांना हीच विनंती राहील की पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. आम्ही आपल्या तिथे संरक्षण व आपल्या सोयीसाठी तिथे आहोत. ज्या काही आम्ही तिथे नवे बदल घडवून आलेले आहेत, उदाहरणार्थ रांगेच्या बाबतीत असेल किंवा इतर बाबतीत, त्या आपल्या सोयीसाठी आहेत, जेणेकरून सगळे भाविक दर्शन घेऊन व्यवस्थितपणे आणि लवकर परत जातील. त्या अनुषंगानेच ते बदल घडवण्यात आलेले आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की पोलिसांनी दिलेले जे काही सूचना आहेत त्यांचं आपण पालन करावं. एकदम बरोबर. आता आपण पाहतच असाल की अचानक उन्हाचा तडाखा जो आहे तो वाढलेला आहे, टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. त्या अनुषंगाने भाविकांना मी हे विनंती करेन की आम्ही प्रशासनाच्या माध्यमाने तिथं योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. डॉक्टर्स आहेत, तिथं पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. परंतु त्या व्यतिरिक्त आपण सुद्धा स्वतःला हायड्रेटेड ठेवा, पाण्याची व्यवस्था ठेवा. आपले जेवण आणि व्यवस्था जी काही असेल ती नियोजन करून ठेवा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे उष्णतापाचा किंवा इतर प्रादुर्भाव आपल्याला होणार नाही.